पण इथे आपल्याला कर्द भेटलेत. हे बघा कर्द जमा केलेत बाबांनी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं समीर पडवले ब्लॉग्समध्ये. तर आता बाबा आणि मी चाललोय रानात काकडं आणायला. काकडं म्हणजे ती शेवलीच्या भाजीत टाकतात ना, ती काकडं. तर तुम्हाला नंतर दाखवतो पुढे. तर मित्रांनो, रस्त्यात जाता जाता आपल्याला कर्दा पण दिसले. कर्दाची झाडं आहेत इथे. हे बघा कर्द आहेत, ती काढून बघू आपण. हे बघा मित्रांनो, हे खायचं असतं कर्दा. इथे झाडं आहेत त्याच्यावर कर्द झालेत बरीच. आपण एक खाऊन बघू. मस्त गोड लागतं मस्त. बाबा गेला तिकडे पुढे, मी पण चाललो. तर मित्रांनो, आताच बाबा बोलला की इथे बंधारा पण आहे एक, तर तिथे पण जाऊ आपण बंधाऱ्यावर. त्याचं पाणी नसेल बंधाऱ्यावर, पण जाऊन बघू आपण. आता पावसाळा उन्हाळा आहे ना, तर चला जाऊयात. बाबा पण आपल्याला घेऊन चाललाय. त्याच्यात जर मी भासलो तर भेटायचं नाही परत. रस्ता पण माहीत नाही मला इकडे कुठं. बाबाला सगळे रस्ते माहीत आहे ना बाबा. काकडं न्यायला आलो, पण बंधारा पण बघून जाऊ आपण. या साईडला पण बघू आपण. तर मित्रांनो, हा बघा, हा गोंडाराचा पाला आहे. हा भाजीत टाकायचा. भाजीत टाकायचा ना, शेवलीच्या भाजीत टाकायचा. आणि अजून काकडं पण गवसाची आहेत, आपल्याला काकडं भेटत नाही. हे बघा, असा तो कवला पाळा घ्यायचा आणि भाजीत टाकायचा. मित्रांनो, बाबा आता तो पाला खोडायला वरती चढलाय, खाली नाही आहे म्हणून. हे बघा, या झाडावर चढलाय. मित्रांनो बघा, एवढा पाला जमा केलाय बाबांनी त्या झाडावरून. हा बघा. तर आता आम्ही पुढे चाललोय, पुढच्या काकडाच्या शोधात. काकडं भेटली की आम्ही लगेच घरी जायला निघू. तोपर्यंत इथे गवत शोधतोय आम्ही. तर मित्रांनो, आता आम्ही आलो या साईडला. त्या साईड तुम्हाला बंधारा दाखवतो. आता बंधारा दाखवतो या साईडला. तर आता बंधारा दाखवतो तुम्हाला. हा बघा. तर मित्रांनो, आता तिथून आम्ही पुढे आलोय या साईडला. हे बघा, अडचण आहे. हे बघा काट्यांची झाडं बघ कशी. पुढे जातो, बाबा पुढे गेले. मित्रांनो, चालत चालत आम्ही दुसऱ्या बंधाऱ्यावर पण आलोय. तुम्हाला दाखवतो या साईडला. दुसऱ्या बंधाऱ्यावर आलोय आता. हा बघा, मस्त असा मोठा बंधारा आहे. आता याच्यात पाणी नाही. जेव्हा पाऊस पडेल ना, तेव्हा याच्यात पाणी असं भरेल, नदी जालीतून. हे बघा मित्रांनो, आम्ही काकडं खूप शोधली पण आम्हाला भेटली नाही. त्यामुळे आम्ही आता चाललो आता जांभळं खायला. भाऊ बोला का आता जांभळं खायला जाऊ, पण इथे आपल्याला कर्द भेटलेत. हे बघा, कर्दा आता खाऊन बघू आपण. आधी पण एक खाऊन बघला, पण आता पण परत खाऊन बघू आपण. गोड आहेत.
तर मित्रांनो कर्दा खाता खाता आपल्याला बकऱ्या पण दिसल्यात बऱ्याच. हे बघा बकऱ्या. बरेच अशा बकऱ्या आहेत इथे. हे बघा रानात चरायला आलेत बकऱ्या. आणि बाबा इथे कर्दा जमा करायला लागले. कर्दा बघा जांभलं सांगतो आपले कर्दा जमा केलेत बाबांनी. मित्रांनो आता मी जांभळं खायला आलो या साईडला. हे बघा जांभळाची झाडं वरती खूप जांभळं आहेत. आता आपल्याला डोमा बनवून दाखवणार आहे, त्याच्यात जांभळं ठेवायची. हे बघा असं फोल्ड करायचा. फोल्ड करायचा आणि त्याची अशी काडी घ्यायची आणि या साईडून अशी हे बघा असा बनवला डोमा. याच्यात जांभळं कर्दा अशी ठेवतात. हे बघा असं असं राहणार असं आपले डोमं बनवायचे आणि त्याच्यात जांभळं बिंबलं खायची. हे बघा मित्रांनो बरेच असे जांभळं झाडावरून पडतात हवेमुळे. ते आपण उचलतो आणि आपल्या इन्व्हेंटरीमध्ये टाकतो. हे बघा बाबांनी किती जमा केली. लगेच जांभळं. इकडे पण बघा या साईडला सगळीकडे अशी लाईनमध्ये जांभळांची झाडं आहेत. मित्रांनो आमचं सगळं जांभळं बिंबळं घेऊन झालंय, खाऊन झालंय. आणि आता मी निघालोय घरी जायला. आम्हाला काकडं काय भेटली नाही तर आता मी तसंच चाललोय घरी. हा बाबा बोंडाऱ्याचा पाला घेतलाय. फक्त बोंडाऱ्याचा पाला घेतलाय भाऊ बोलते. तसंच त्याचीच आता भाजी बनवायला लागेल शेवटी टाकून. काकडं भेटले नाही आपल्याला तर काय करणार आता. आणि त्या साईडला बघा कसा मस्त असं कामनदुर्ग दिसतंय. आता चाललोय घरी. या साईडून काय साईड दोन रस्ते इथून रस्ते काय माहीत नाही मला. त्यानंतर जांभळांनी हात पण एकदम हे झालेत, गुलाबी झालेत हात. तर पाणी तर भेटणार नाही इकडे, घरी जाऊनच हात धुवायला लागतील. मोबाईल पण एकदम गुलाबी झाला आहे थोडा. हा बघा कसा रस्ता. मित्रांनो परत एकदा आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला आहे. त्या दिवशी पण भेटलेला. त्या दिवशी पण रागात होता आणि आता पण रागात दिसतोय. तर चला इथं थांबून फायदा नाही, तर निघूयात. तर मित्रांनो आता आम्ही घरी पोचलो आणि आई इकडं ताऊड साफ करायला लागले. आणि आई तर आता खायला लागलेत कर्दा आणि जांभळं आहेत. आई एकदा बोल ना सबस्क्राईब करा. बोल ना एकदा बोल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.